शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी केवळ एका वर्षात तब्बल 100 कोटींहून अधिक विकास निधी आणत दमदार कामगिरी बजावल्याबद्दल शिवराम प्रतिष्ठानतर्फे भव्य सन्मान करण्यात आला। आमदार देवेंद्र कोठे यांची वर्षपूर्ती आणि प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी स्वीकारला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मान्यवरांमध्ये माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, विजय कुलथे, नागेश सरगम, श्रीकांत वाडेकर, बापू वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी बोलताना श्रीकांत वाडेकर यांनी आमदार कोठेंच्या वर्षभरातील विकास कामांचे कौतुक केले। आजचा हा सोहळा म्हणजे सेवेचा, परंपरेचा, समर्पणाचा भावना आणि सामाजिक बांधिलकीचा आणि सुंदर संगम आहे। कारण आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या दूरदृष्टीत नेतृत्वातून व अथक प्रयत्नातून स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा ही अत्यंत भव्यतेने व अनुकरणीय पद्धतीने संपन्न झाला। समाजातील सर्व घटकांना सन्मान देण्याचा आणि गरजू कुटुंबाच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचा दादांचे हे त्यांचं खरं जननेतृत्व। लोकप्रतिनिधी म्हणून दादा ज्याप्रमाणे जिद्दीने आणि हृदयातील उभार भावनेने लोकांसोबत काम करतात, तीच दादांची ओळख आणि ताकद आहे। विकासाच्या कामापासून सामाजिक उपक्रमापर्यंत देवेंद्रदादा प्रत्येक कृतीत माणूस महत्वाचा ही भूमिका त्यांच्यातून दिसून येते। पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे, प्रभ, अभिनव रेवणसिद्ध पट्टेदुवार, अप्पाजी यासारख्या मान्यवरांच्या साक्षीने पार पडलेला हा शाही विवाह सोहळा म्हणजे दादांच्या व्यवस्थापक कौशल्य, संवेदनशीलते आणि लोकभिन्न नेतृत्व भव्य प्रत्येक होता। हा सोहळा त्यांच्या देही याची डोळा पाहता आला याचं प्रचंड असं आत्मिक समाधान आहे। दादांच्या आमदारकीच्या वर्षपूर्ती निमित्त श्रीकांत गुरुदेव वाडेकर व आणि शिवराम प्रतिष्ठान यांच्या वतीने आज हा भव्य सोहळा हा केवळ सन्मानाचा क्षण नाही, तर केवळ त्यांच्या जिद्दीने माणुसकीचे व लोकसेवेचे प्रवासाला शिवराम व वाडेकर परिवाराचा सलाम आहे। कारण राज्यात देवेंद्र फडणवीस आणि सोलापुरात देवेंद्रदादा कोठे हे समीकरण सोलापूरच्या विकासाला प्रगतिशील पल घेऊन जात आहे। तसेच सोलापुरातील पत्रकार बांधवांचे सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आयोजित स्नेह मेळावा व स्नेहभोजनाचा हा संवाद आणि विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी पर्व ठरेल। मनोगतात माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर म्हणाले, गेल्या 15 वर्षात जितका निधी मतदारसंघाला मिळाला नाही तितका निधी देवेंद्र दादांनी एका वर्षात आणून दाखवला। कामाचा पाठपुरावा करून पूर्णत्वास नेण्यात दादांचा हातखंडा आहे। शेवटी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता दादांच्या आमदारकीची वर्षपूर्ती मला वाटतं माझ्या इतकीच तुम्हा सगळ्यांना सुद्धा पाठ झालेली आहे। नव्यानं काय सांगायचं असा विषय, कारण तुम्ही सगळे सुद्धा रोज टच मध्ये असलेली माणसं, तुम्हा सगळ्यांना सुद्धा दादांच्या आमदारकीतलं वेगळेपण प्रकर्षाने जाणवलेलं आहे आणि त्याचं कौतुक तुम्ही सगळ्यांनी आपापल्या लेखणीद्वारे, आपापल्या माईकद्वारे लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे। आणि तुमच्यामुळं, तुम्हा सगळ्यांमुळं लोकांमध्ये एक सकारात्मकता निर्माण झालेली आहे की एखादा लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं काम करू शकतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणू शकतो, महाराष्ट्राच्या विधान भवनात सोलापूरचा आवाज इतका बुलंद करू शकतो आणि केवळ शब्दांचे बुडबुडे फोडून न थांबता त्याला सातत्यानं पाठपुरावा, जोपर्यंत विषय मार्गी लागत नाही। आपण अनेक विषय असं बघितलेले आहेत की एखाद्या नेत्याने विषय मांडला, त्याची बातमी होते, पण पुन्हा 6 महिने वर्ष गेल्यानंतर पुन्हा त्या विषयाचं काय झालं असा प्रश्न पडतो। परंतु देवेंद्रदादा कोठे यांची आमदारकीची जी गेल्या वर्षभरातली वाटचाल आहे त्याच्या आपण सगळे सुद्धा साक्षीदार आहात। तुम्ही सगळ्यांनी विषय कसे ते मार्गी लावतात हे पाहिलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा
जेव्हा नागपूरचं अधिवेशन झालं वर्षभरापूर्वी, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, त्या अधिवेशनामध्ये कुठलाही शहर विकासाचा मुद्दा मांडता येत नाही असं सगळ्या वरिष्ठ सदस्यांचं सुद्धा म्हणणं होतं. तरी दादा वरचेवर वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधत राहिले, बोलत राहिले. मला बोलायचं आहे, मला सोलापूरचे काही प्रश्न मांडायचे आहेत आणि त्यातून मार्ग काढून, म्हणजे इच्छा असेल तर मार्ग मिळतो म्हणतात. त्यांची प्रचंड इच्छाशक्ती, त्यामुळं तिथं सोलापूरच्या पाणी पुरवठ्याचा विषय प्राधान्यानं दादांनी मांडला. समांतर जलवाहिनी जी गेल्या 1.5-2 वर्षापासून चर्चेत होती, पण ती रखडत होती आणि त्याच्यासाठी तत्काळ निधी देण्याची आवश्यकता दादांनी बोलून दाखवली. पहिल्यांदा 89 कोटी रुपये त्या योजनेसाठी दादांनी मंजूर करून आणले. सोलापुरातल्या काही प्रशासनातल्या वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा तेव्हा आश्चर्य वाटलं की इतक्या पटकन एवढा मोठा निधी कसा आणू शकतात. परंतु एकतर दादांनी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या मनामध्ये निर्माण केलेलं स्थान आणि विषयाची मुद्देसूद मांडणी, त्याचा सातत्यानं केलेला पाठपुरावा, यामुळे हे शक्य झालं असं वाटतं. पहिल्यांदा 89 कोटी रुपये आपल्या शहराच्या पदरात पडले, ज्याच्यानी दुहेरी जलयोजना मार्गी लागली. त्याच्यानंतर इथल्या जलशुद्धीकरण केंद्राचा विषय होता. आधीच्या काही अधिकाऱ्यांच्या चुकांमुळं ती गोष्टच निदर्शनास आली नव्हती. दादांनी त्या विषयाचा पाठपुरावा केला, जागेचा विषय मार्गी लावला. त्यानंतर हे सांगितलं की एवढी मोठी योजना दुहेरी जलवाहिनी देऊन सुद्धा आपण सोलापूरकरांना पाणी जे देतोय त्याचे दिवस जास्त कमी करू शकत नाही. म्हणजे 5 दिवसावरून लगेच 1 दिवसाआड 2 दिवसाआड आणू शकत नाही. इथली जी अंतर्गत जलवितरण व्यवस्था आहे ती सुधारणं तितकंच गरजेचं आहे आणि याच्यासाठी इथल्या अंतर्गत जलवितरण व्यवस्थेत इथल्या टाक्यांची क्षमता वाढवणं, म्हणजे साठवणूक क्षमता वाढवणं, जलशुद्धीकरणाची क्षमता वाढवणं, इथल्या ज्या पाईपलाईन्स 50-60 वर्ष जुन्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात बदलणं. आता हद्दवाढ झाली 1992ला, परंतु आता सुद्धा हद्दवाढमध्ये हनुमंताची शेपटी वाढावी तशी पाईपलाईन वाढत जाते. मी नगरसेवक झालो, मला वाटतं या 2 बोळामध्ये पाणी येत नाही, इथं पाईपलाईनने जोडा पाईपलाईन. म्हणजे आधी मुख्य लाईन जी घातली आहे ती किती क्षमतेच्या विचाराने घातली आहे याचा विचार न करता आपण लोकांची मागणी येईल तसं पुढं लाईन वाढवत जातोय. मग तितक्या मोठ्या सोलापूर शहराला एका वेळी किंवा मुबलक पाणी कमी वेळेत पाणी पुरवठा करणं ह्या गोष्टी अशक्य होत चालल्या. हे पुन्हा शासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं आता तर 350-400 कोटी दिलेत, पुन्हा सोलापूरच्या पाणी पुरवठ्याला कसे पैसे देता येतील. पण दादांनी माननीय मुख्यमंत्र्यांना ती गोष्ट पटवून दिली आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की 892 कोटीच्या योजनेला दादांमुळे मंजुरी मिळाली.